सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. हेतवे जगतामेव संसारार्णव सेतवे प्रभवे सर्व विद्यानां शंभवे गुरवे नमः. हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खड्या आवाजातील स्तोत्र भल्या पहाटे औजींच्या कानावर पडताच ते पटकन बाहेर आले. त्यांच्या मागे बहिणाही आली. दारात एक अत्यंत तेजस्वी गोसावी काखेत झोळी हाताय कमंडलू घेऊन उभा होता. औजींनी त्यांना आदराने आत बोलवल्यावर म्हणाले, आम्ही बाहेरच ठीक आहोत, तांदूळ वाढा. त्यांचं लक्ष बहिणाकडे गेल्यावर ही कन्या कोण आहे असं विचारलं. ही माझी थोरली कन्या बहिणा. वा, ही फार भाग्यशाली आहे. तुमचं भाग्य थोर म्हणून ही तुमच्या घरी जन्माला आली. तिच्यामुळे तुमच्या घराण्याची कीर्ती वर्षानुवर्ष पिढ्यानिपिढ्या गाजत राहील. तेवढ्यात जानकीबाई तांदूळ घेऊन आल्यावर बहिणांनी त्यांच्या हातातले तांदूळ घेऊन स्वतः त्यांच्या झोळीत टाकले आणि गोसावींच्या पाया पडली. त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला. गोसावी म्हणाले, औजी, तुम्ही कोणतीच चिंता करू नका. मने जे ठरवलं आहे ते खुशाल करून टाका. यातच तुमचं आणि या कन्येचं हित आहे. तांदूळाची भिक्षा घेऊन खाड खाड खडावा वाजवत स्वामी निघून गेले. औजी म्हणाले, अहो, आपला प्रश्न सुटला. आज सोमवार, साक्षात शंकरांनीच या स्वामींच्या मुखाने आपलं कोडं सोडवलं. अनंताकडून पत्रिका आली की मगच केशव काकांकडे जावं. उगीच आधीच गवगवा नको. तेवढ्या दारी पिंगळा आला. विशिष्ट आवाज काढून नाचत नाचत त्याने बहिणाच्या लग्नाचा प्रश्न सोडवला. अखेर बहिणाचं लग्न थाटात पार पडलं. वधूवरांची विपरीत जोडी असूनही उठून दिसत होती. जेवणावेळी उठल्या. आऊदेवांनी लग्नात काहीही कमी केलं नाही. त्यांनी रत्नाकर पाठकला त्या काळानुसार भरपूर आंदण दिलं. दुपारनंतर नवरदेवाचे वऱ्हाण शिरपूरला रवाना झालं. लहानगी बहिणा सासरी निघाली. ती विलक्षण कावरी बावरी झाली होती. कशाचाच अर्थ तिला कळत नव्हता. तिच्या मनाचा विचार कोणीच केला नव्हता. सासर माहेर मधला फरक तिला कळत नव्हता. सर्वांच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्या अश्रूंमधून तिचं बालपण वाहून जाणार होतं. त्या अश्रूत होतं एक कारुण्य. अश्रूत लपवली होती तिची असहाय्यता, अगतिकता. पाणवलेले डोळे सांगत होते तिच्या अंतरीची व्यथा. एका बोलीचे बोले शैशव जपते घरी पित्याच्या. यवन फुलते पतिगृही ग पुत्रा संगे सरते जीवन. स्त्री जन्मा ही तुझी व्यथा ग लिहित जाते तुझ्या कपाळी. जगा वेगळी व्यथा सदा ग स्त्री जन्मा ही तुझी व्यथा ग. बहिणाच्या लग्नाचा सारा खर्च कर्ज रूपाने औजींना गुंडाजीने दिला होता. औजींजवळ पैसा नव्हताच. त्याचा फायदा गुंडाजीने घेतला. तो आपण होऊन औजीकडे येऊन कर्जाचा व्यवहार त्याने पार पाडला. त्याचं आणि त्याच्या पत्नीचं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे ती जोडी आनंदात होती. ज्या वेळेची ते वाट पाहत होते ती अचूकपणे आली होती. औजींनी खर्चाची फार मोठी झेप घेतली होती. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी खर्च केला होता. या साऱ्या गोष्टीचा फायदा गुंडोजीने घेतला. मासा गळायला लागला. अखेर त्यानं ही लढाई जिंकली. गुंडोजीने पैसे देताना औजींना लेखी गुंतवलं होतं. औजी सारे पैसे रोख परत करू शकणार नसल्यानं शेती गुंडोजीलाच द्यावी लागणार होती. आता प्रश्न उरला होता कुलकर्णी पदाचा. त्यासाठी काय करायचं हे ठरवावं लागणार होतं. तिकडे रत्नाकर पाठकच्या विवाहाची चर्चा साऱ्या गावभर कितीतरी दिवस चालू होती. साळू काकी नव्या सुनेला फार प्रेमानं वागवत होती. बहिणा लहान असूनही तिला चांगली समज होती. तिच्या वयाच्या पोरी अजून भातुकली खेळतायत आणि हिला मात्र त्या नवीन घरात रोज नवीन व्रत, नवीन देवधर्म, कमालीचा कर्मठपणा सांभाळावा लागत होता. त्यांची पहिली सून यामुळे कंटाळली होती. पण बहिणा लहान असून ती कोणत्याही कामाला नाही म्हणायची नाही. आपल्या परीने ती सारे सांभाळत असल्यामुळेच तिची सासू साळूबाई तिला सांभाळून घेत. बहिणा न सांगता कितीतरी गोष्टी करून टाकायची. व ती रत्नाकरांचा स्वभाव अत्यंत तापट, संतापी, पण तो बहिणाला काही बोलत नसे.
पण 2 वर्षांनी छोट्याशा आजाराचं निमित्त झालं आणि सासू साळूबाई स्वर्गवासी झाल्या. घराची सारी जबाबदारी बहिणावर पडली. आता तिचं कसं होणार म्हणून आऊजी आणि जानकीबाई चिंतेत पडल्या. रत्नाकरची मावशी भागीरथीबाई त्याच गावात राहत होती. रत्नाकराने त्यांना काही दिवस राहण्यासाठी घरी बोलवलं. बहिणावरची घराची जबाबदारी काही काळ तरी पुढे ढकलली गेली. मावशी ही बहीण साळूबाई सारखीच प्रेमळ होती. त्या अधूनमधून येत असल्यानं त्यांना बहिणाची सारी कल्पना होतीच. त्यामुळे बहिणाला वेगळं काही वाटत नव्हतं. बहिणा लहान असली तरी विचारानं प्रौढ होती. आपले लग्न लवकर झाले याची तिच्या मनाला खंत वाटत नव्हती. ती माहेरी धार्मिक वृत्तीतच वाढली असल्यामुळे इथं वेगळं असं काही वाटत नव्हतं. नवऱ्याविषयी आदर वाटे, त्याची विद्वत्ता तिला दिसत होती. अनेक लोक पत्रिका तयार करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी गर्दी करत त्यांना योग्य सल्ला देत असल्यामुळे रत्नाकरांना मान होता. त्याचा तिला अभिमान वाटत होता. बहिणाबाईच्या सासरी देवघराची रचना आकर्षक होती. पूजेची सारी तयारी बहिणाच करत असे. रत्नाकरांची पूजा साग्र संगीत व्हायची. देवाऱ्यात पंढरीनाथांची आकर्षक मूर्ती होती. तिला ती फार आवडायची. येता जाता नमस्कार करून आळवायची, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तिच्या भावी जीवनाची ही पूर्वतयारी असावी. बहिणाच्या लग्नाला 4 वर्ष झाली. आतापर्यंत थोडे थोडे पैसे गुंडोजीला देऊन आऊजी त्याला गप्प करीत आले होते. पण आता त्याला सर्व रक्कम एकदम देण्याचा आग्रह त्याने धरला. आऊजी सर्व पैसे एकदम देऊ शकत नव्हते. सर्व व्यवहार लेखी असल्याने त्याने तगादा लावला. तुरुंगात टाकायची भाषा बोलू लागला. आऊजीचं गावातील मित्र काही करू शकत नव्हते. त्यामुळे गुंडोजींचं चांगलंच फावलं. पैशाऐवजी तो मळा मागू लागला. सकाळ संध्याकाळ येऊन त्याने आऊजींना त्रस्त करून सोडलं. अखेर त्यांनी जावई रत्नाकरांना बोलावून घेतलं. त्यांनी रत्नाकरांना सर्व कल्पना दिली. दोघांनी विचारविनिमय करून गाव सोडायचा निर्णय पक्का केला. रत्नाकरही त्याचं गाव सोडून बहिणासह यांच्याबरोबर यायचं ठरलं. त्याच रात्री त्यांनी देवगाव सोडलं. दोन्ही कुटुंब रात्रीच बाहेर पडली. देवगाव झोपेत असल्याने कोणाला कळलंही नाही. पूर्वजांची वास्तू सोडताना दोघांनाही गहिवरून आलं. याच वास्तूत कुलकर्ण्यांच्या काही पिढ्या नांदल्या होत्या. आऊजी आणि जानकीबाई दोन्ही मुलांसह निघाल्या. बहिणासह रत्नाकरही निघाले. सर्वत्र अंधार. अंधारातून प्रकाशाकडे जायचं होतं त्यांना. आता पंढरीनाथांवर हवाला. रत्नाकरांना आऊजींचा निरोप आला. त्याच वेळी त्यांनी पुढचा निर्णय निश्चित केला होता. कर्जबाजारी सासरा त्या गावात राहणं कठीण होणार हे त्यांनी जाणले. सर्वांगीण विचार करून त्यांना घेऊन गाव सोडणं हाच विचार पक्का केला. सारी आवरावर करूनच ते बहिणासोबत देवगावला आले होते. आऊजींबद्दल त्यांच्या मनात खूप आपुलकी होती. आऊजींचा स्वभाव, त्यांची विचारसरणी, आदरातिथ्य करण्याची पद्धत हे सारं रत्नाकरांना आवडलं होतं. अशा सरळ मार्गी माणसावर अशी वेळ यावी याचं त्यांना वाईट वाटत होतं. रत्नाकरांच्या वाट्यालाही अशीच भाऊबंदकी आलेली होती. त्यांच्या वडिलांना भाऊबंदांनी खूप छळलं होतं. त्यामुळेच ते अकाली गेले होते. पण रत्नाकर यांच्या असलेल्या ज्योतिष ज्ञानाने शिवर परिसरातील लोक गर्दी करत आणि तेही लोकांना योग्य सल्ला मार्गदर्शन करीत असत. त्यांचे चातुर्य, व्यवहार, कुशलता सगळं लोक जाणून होते. आऊजींना हे माहीत झाल्यामुळेच त्यांनी रत्नाकरांना बोलवलं होतं आणि तेही लगेच आले. हा त्यांचा मोठेपणा आऊजींना भावला होता. रस्त्याने वाटचाल करताना हे सारे विचार आऊजींच्या मनात चालले होते. रत्नाकरांनी योग्य मार्ग काढून योग्य वेळी आपली सुटका केली. पण कुठं जावं, पुढे काय, हा प्रश्न आवासून उभा होता. घर सोडणं सोपं होतं, पण पुढे काय? आता जसा सर्वत्र अंधकार होता तसाच त्यांच्या भवितव्यातही अंधार पसरला होता. सारे मिळून 6 जणांचे कुटुंब वाटचाल करीत होते. थोड्याच वेळात उजाडणार होते. काळाच्या पोटात काय दडलंय, प्रत्येकाच्या कपाळी काय लिहिलंय, तो एक पांडुरंगच जाणे. थोड्या वेळाने ते वेरूळच्या निसर्गरम्य अशा हिरवाईतून बाहेर पडत होते. दूरवर एक शिखर दिसत होते. ते कोणीतरी देवाचे मोठे मंदिर असावे. थोडे आणखी चालल्यावर रत्नाकर म्हणाले, आपण प्रवरा संगमाकडे आलो आहोत. इथे एक महादेवाचं मोठं मंदिर आहे.
गोदा तीरावर स्नान करून आपण तिकडे जात आहोत. आऊजी म्हणाले, रात्रीच्या काळोखात आपण बराच मोठा पल्ला गाठला. आता आपल्या संबंधी कोणाला काही कळणार नाही. गोदा स्नानाने रात्रीच्या जागरणाचा चालण्याचा सारा शीण नाहीसा झाला. माळवंटात सकाळच्या वेळी थोडा वेळ बसले. आता महादेवाच्या मंदिराकडे जायचं होतं. महादेव हे देवगावचं दैवत. प्रथम त्याच्याकडे जायचा योग आलेला पाहून सारे सुखावले. हा शुभ शकुनच होता. नकळतपणे चांगली घटना घडणार होती. महादेवाचं मंदिर अगदी प्राचीन आणि सुबक होतं. त्या दिवशी विशेष योगायोगाने म्हणजे सोमवार होता. त्या दिवशी मंदिरात चांगलीच गर्दी होती. नंतर कळलं की शेजारच्या अनंतपूर गावाच्या निळकंठ जोशींच्या मुलाची मुंज होती. त्यांनी या सर्वांना आग्रहाने जेवायला थांबायला सांगितल्यावर आऊजींनीही आपली ओळख करून देत म्हणाले, मी देवगावचा कुलकर्णी, हे रत्नाकर पाठक माझे जावई. आम्ही आता प्रवासाला निघालो आहोत. आपल्या प्रेमळ निमंत्रणाचा मी स्वीकार करतो. मुंज लागताच जेवणाचा कार्यक्रम झाला. जोशी काकूंनी जानकीबाईंची खणा नारळांनी आणि लुगडं देऊन ओटी भरली. भारावलेल्या जानकीबाई त्यांच्या पाया पडत म्हणाल्या, मला मावशी नाही, आजपासून तुम्हीच माझ्या मावशी आहात. जोशी काकूंनी बहिणाला देखील परकर सोळीसाठी कापड दिलं. आऊजींनी जोशी कुटुंबाचा निरोप घेतला. लगेच पुढच्या प्रवासाला निघणं भाग होतं. संध्याकाळपर्यंत मुक्कामाची सोय पाहावी लागणार होती. प्रवरा सोडल्यानंतर तिन्ही सांजाला एक खेडं लागलं. तिथे मारुतीचं मोठं मंदिर होतं. तिथेच मुक्काम पडला. आऊजी म्हणाले, जोशीबुवांमुळे आजचा दिवस चांगला गेला. काही संबंध नसताना आपल्याला जेवायला थांबवलं, आहेरही केला. रत्नाकर म्हणाले, यालाच व्यवहार म्हणतात. आऊजींनी विचारलं, पुढे काय ठरवलं? रत्नाकर म्हणाले, अजून काही ठरवलं नाही, पण इथून प्रथम पंढरपूरला जाऊ, नंतर पुढचं पुढे पाहू. आऊजी म्हणाले, छान कल्पना आहे. बहिणाची आई कधीच पंढरपूरला गेल्या नाहीत. बहिणालाही पंढरपूरचं वेड आहेच. मुद्दाम ठरवून पंढरपूरला जाणं जमलं नसतं. पंढरपूरला गेल्यावर पांडुरंग जशी बुद्धी देईल तसं करूया. मंडळी, आज आपण इथे थांबूया. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि मीनाक्षीताईंचे नेहमीप्रमाणेच खूप खूप आभार मानते. माझी खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना ही लेखमाला खूप आवडत असेल. मला नक्की कळवा. तसं म्हणजे शेअर करा, लाईक करा हे सगळे माझे एपिसोड्स, आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.